माझं नाव साक्षी. मी माझ्या आईवडिलांसोबत राहते. माझ्या बाबांच्या नोकरीमुळे आम्ही मुंबईमध्येच सेटल झालो. पण तसे तर आम्ही राजस्थानचेच आहोत. कारण माझे बाबा हे मुंबईचे आणि माझी आई ही राजस्थानची. म्हणजेच या दोघांचं लव्ह मॅरेज झालं होतं. आणि माझा जन्म हा राजस्थानमध्येच झाला होता. मी शाळेत जायचे, बाबा नोकरीला जायचे आणि माझी आई घर सांभाळायची. असं सगळं आमचं चालू होतं. एक दिवस किचनमध्ये काम करत असताना माझ्या आईला अचानक चक्कर आली. ती लगेचच खाली पडली आणि तेव्हा घरी कोणीच नव्हतं. तरीही तिने स्वतःला कसंबसं सावरलं आणि बाबांना फोन केला. बाबा लगेचच धावत विचार न करता घरी आले आणि आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. तेव्हा मी शाळेमध्येच होती. मला तर यातलं काहीच माहीत नव्हतं. तेव्हा माझ्या आईला डॉक्टर आत घेऊन गेले आणि त्यांनी सगळे रिपोर्ट्स काढले. आईचं ब्लड शुगर सगळं काही चेक केलं. तेव्हा आम्हाला एक गोड बातमी मिळाली. माझ्या आईला दिवस गेले होते आणि त्यामुळेच माझ्या आईला चक्कर आली होती. डॉक्टरांनी बाहेर येऊन माझ्या बाबांना सांगितलं, अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. पण तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. त्यांना तुम्हाला 3 महिने बेड रेस्टवर ठेवावे लागेल. कारण त्यांची परिस्थिती जरा नाजूकच आहे. डॉक्टर बाबांना असेही म्हणाले, तुम्हाला आमच्या देखरेखीमध्येच त्यांना इथेच ऍडमिट करावं लागेल. तरच पुढच्या गोष्टी व्यवस्थित होतील. बाबांना तर जाम टेन्शन आलं होतं. आईला हॉस्पिटलमध्ये 3 महिने कसं ठेवायचं. बाबांनी ठरवलं ते स्वतः माझ्या आईपाशी तिथेच थांबणार होते. कारण अशा परिस्थितीत बाबांना माझ्या आईला एकटं सोडायचं नव्हतं. मी घरी आल्यावर घरच्या मोबाईलवरून बाबांना कॉल केला. कारण मला आई कुठेच दिसत नव्हती. मला तर काहीच माहीत सुद्धा नव्हतं. तेव्हा त्यांनी मला सगळा प्रकार सांगितला आणि सोबतच मी आता ताई होणार असल्याचंही त्यांनी मला सांगितलं. बाबा मला म्हणाले, बाळा, आता तू मोठी ताई होणार आहेस आणि आता अशा परिस्थितीत तुझ्या आईला आपली गरज आहे आणि आपल्यालाच तिची काळजी घ्यायला हवी. आणि त्यामुळे डॉक्टरांनी तुझ्या आईला 3 महिने आराम करायला सांगितलं आहे आणि ते सुद्धा हॉस्पिटलमध्येच. त्यामुळे बाळा, आता तुला थोडे दिवस एकटंच राहावं लागणार आहे. कारण मी तुझ्या आईपाशी थांबणार आहे. पण तू काळजी करू नकोस. दर 2 दिवसाला मी तुझ्याकडे चक्कर मारेल आणि शेजारच्या मावशीला पण सांगून ठेवतो तुझ्यावर लक्ष द्यायला. घाबरू नकोस. बाबांनी मला सांगून ठेवलं, शाळा सुटल्यावर सरळ घरी यायचं, कुठेच जायचं नाही. आणि मैत्रिणीकडे जायचं असेल तर फक्त आपल्या बिल्डिंग मधल्या मैत्रिणीकडे जायचं. बाहेर जास्त लांब जायचं नाही. बाबांना माझी काळजी होती म्हणून तर बाबा मला एवढं जास्त सांगत होते. आमच्या घरात सगळ्यांनाच कुत्रं मांजर पाळण्याची सवय होती. एक दिवस माझी आई भाजीपाला आणायला मंडीत गेली होती. तेव्हा तिला रस्त्यावर कुत्र्याचं पिल्लू दिसलं आणि ती त्याला सोबत घेऊन आली आणि आम्ही त्याचं नाव मोती असं ठेवलं. मोती सगळ्यात जास्त माझा लाडका होता. जरी आई त्याला घेऊन आलेली असली तरी सुद्धा. एवढा मोठा झाला तरी सुद्धा तो माझ्यासोबत खूप जास्त मस्ती करायचा. आणि त्यामुळे मी घरी एकटी नव्हते, तर माझ्यासोबत माझा मोती सुद्धा होता. मी बाबांना सांगितलं, बाबा, तुम्ही काळजी करू नका. माझ्यासोबत आपला मोती आहेच की. मी एकटी कुठे आहे. मला जेव्हा कंटाळा येईल, खूप बोर होईल, तेव्हा मी आपल्या मोतीसोबत खेळून घेईल. त्यामुळे तुम्ही आईचीच काळजी घ्या. माझं टेन्शन अजिबात घेऊ नका. माझं बोलणं ऐकून बाबा तर खूपच खुश झाले आणि म्हणाले, माझं बाळ किती मोठं झालंय, किती शाण्यासारखं वागायलंय. मग बाबांनी फोन ठेवला आणि मी शाळेला जायला निघाले. मी बाहेर जात असताना मोती दारापाशी येऊन माझ्याकडे निरागसपणे बघत होता. मी त्याला आवाज दिला आणि जवळ बोलावून घेतलं. तो पळतच माझ्याकडे आला. माझ्या कुशीत घेऊन मी त्याला म्हटलं, अरे बाबा, टेन्शन घेऊ नकोस. मी संध्याकाळी वापस येणार आहे. मी तुला संध्याकाळी बाहेर वॉकिंगला घेऊन जाईन, ठीक आहे. आता मला शाळेला जाऊ दे, नाही तर उशीर होईल. संध्याकाळी मी जेव्हा शाळेतून घरी आले तेव्हा तो टक लावून माझ्या येण्याचीच वाट बघत होता. मला बघितल्यावर खूप जास्त खुश झाला आणि उड्या मारत पळत माझ्याकडे आला. मीही त्याला उचलून घेतलं. आधी त्याला खायला काहीतरी दिलं आणि मग मी त्याला बाहेर घेऊन गेले. बाहेर गेल्यावर एका ठिकाणी त्याने एका कुत्रीला आणि कुत्र्याला एकत्र होताना बघितलं. ते दोघं नको त्या गोष्टी करत होते
आणि हा मोती त्यांच्याकडे टक लावून बघत होता आणि तो त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला आणि तिकडे जाण्याच्या नादात मला खूप जास्त ओढू लागला, तिकडे पळत होता. पळण्याच्या त्याच नादात चुकून मोतीच्याच पायात एक मोठा खिळा घुसला आणि तो जाग्यावरच खाली पडला. खूप जास्त रक्त पडत होतं. मग मी त्याला उचलून जवळच्या प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. म्हणजे छोटं क्लिनिक होतं. त्यांनी त्याच्या पायातला खिळा काढला, पट्टी वगैरे लावून त्याला काहीतरी इंजेक्शन वगैरे दिलं आणि सोबतच काहीतरी औषध सुद्धा दिलं. मग मी त्याला घरी घेऊन गेले. मला त्याची खूप काळजीही वाटत होती आणि त्याचा खूप रागही येत होता. कारण त्याने त्या गोष्टीच बघितल्या नसत्या तर तो तिकडे पळालाच नसता आणि हे सगळं झालंच नसतं. पण आता हे सगळं त्याला कसं समजावून सांगणार, आणि सांगितलं तरी त्याला हे कळणारच नाही, कारण शेवटी तो मुका प्राणी आहे. मग मी सुद्धा ठरवलं, त्याला इतक्यात लवकर बाहेर घेऊन जायचंच नाही. नाहीतर आता फक्त पायात खिळा घुसलाय आणि नंतर पुढे अजून काही झालं तर काय करायचं, हा विचार करत करत मी गॅलरीमध्ये जाऊन बसले. आणि मोती पण लगेच माझ्या मागून आला आणि माझ्या जवळ येऊन पायापाशी बसला. तो माझ्या बाजूला बसला होता, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि माझ्या मोबाईलमध्ये बेस्ट डॉग फूड सर्च करून बघत होते. पण चुकून दुसरंच काहीतरी चित्र माझ्यासमोर आलं. एक व्हिडिओ, एक बाई आणि एक कुत्रा, असं काहीतरी त्यांचं नको त्या गोष्टी चालू होत्या. बाप रे, ते बघून लगेच मी मोबाईल बाजूला ठेवला. रात्री जेव्हा मी झोपले होते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होता, मी जर हे केलं तर काय होईल, मलाही त्या बाईसारखी मजा येईल का. हा विचार करत मी परत हातामध्ये मोबाईल घेतला आणि तो व्हिडिओ बघू लागले. मी सर्च करून आणखीन 5-6 व्हिडिओ पाहिले. व्हिडिओ पाहिल्यानंतर मी खूप जास्त गरम झाले होते. मी घरातल्या लाईट्स बंद केल्या आणि मोतीला आवाज दिला. तो लगेच माझ्या रूममध्ये धावतच आला. मग मी त्याला बेडवर यायला सांगितलं आणि आम्ही थोडा वेळ खेळलो. त्यानंतर सोबतच झोपलो. आता मला जेव्हा पण वाटायचं तेव्हा मी मोतीसोबत वेळ घालवायचे आणि त्या गोष्टी करायचे. आणि मला त्याचं सुद्धा इतकं नवल वाटतं. जर माझ्या आजूबाजूला कोणी असेल तर तो माझ्या जवळ सुद्धा येत नव्हता. जेव्हा फक्त मी एकटी असायचे तेव्हाच तो माझ्या जवळ यायचा. तो खूप जास्त प्रामाणिक होता. काही दिवसांनी मोती मरण पावला. त्याच्या जाण्याने मला खूप दुःख झालं, कारण त्यांचे आयुष्य जास्त नसतं, पण थोड्या आयुष्यामध्येच त्याने मला किती आनंद दिला हे मी कधीच विसरू शकत नाही. आजही मला त्याची खूप आठवण येते आणि म्हणूनच मला असं वाटतं, माणसांपेक्षा मुकी जनावरच हे खूप जास्त प्रामाणिक असतात आणि कुत्री तर खूप जास्त प्रामाणिक असतात. आणि अशा पद्धतीने आपली ही छोटीशी गोष्ट इथेच संपते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.